नमस्कार नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. प्रचंड चंड ज्ञान सूर्य विलसती अहर्निशम, नमस्करोमि ज्ञान विज्ञान दानवीरं तं. गरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ एकनिष्ठ ज्ञाननिष्ठ यो, हृदा मुदा सदा व्यासं चिंतयामि प्रतिक्षणम. हृदा म्हणजे हृदयापासून, मुदा म्हणजे आनंदाने श्री व्यास महर्षींना सद्भावाने नमस्कार करू. त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन आपल्याला आज पुढे जायचं आहे. प्रभू श्री रामचंद्र यांचं स्मरण करूया. रामाय श्रीरामाय पूर्णकामाय नमो नमः. पूर्ण काम करणाऱ्या प्रभू रामचंद्रांना नमस्कार करूया. गोपालकृष्णांचं आपण स्मरण करायचं आहे. ए हिरे मुकुंद ए हि प्रार्थये पुनः पुन्हा, भवभयात त्राहि रे पुनः पुन्हा वयम नुमः. वयम नुमः आम्ही सगळे नमस्कार करतो रे. या भवसागरापासून आम्हाला तारून ने, भवसागराचं भय आहे याच्यातनं आम्हाला पहिलं तीराला घेऊन जा, अशी योगेश्वराला प्रार्थना करा. तो पहिलं तीरावर उभा आहे. त्याच्या चरणाला स्पर्श करून त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. यानंतर माऊलींचं स्मरण करायचं आहे. ज्ञानोबा कानोबा विठोबा रे तू माझा, रुक्माई मुक्ताई जनाई रे तू माझी. माता तू पिता तू बंधू आणि सखाही तू, माझी मी न उरले ज्ञाना, माऊली चरणी समरस झाले मी. इतकी समरसता आली पाहिजे की ज्ञानोबांचं वेगळं रूप आपल्याला दिसलंच नाही पाहिजे. त्याच्या रूपामध्ये समरस होऊया. ज्ञानोबांच्या माऊलींच्या या भावार्थ दीपिकेचा आपण आता अभ्यास करूया, ज्यामधले 7व्या अध्यायामधले आपले 7 ओव्या झालेल्या आहेत आणि 1 आणि 2 श्लोक झाले. तत्पूर्वी समर्थ रामदास स्वामींचा आपण एक श्लोक तरी म्हणूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर 7वा अध्याय जो आहे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय, ज्यामध्ये परमात्म्याचं खरं स्वरूप अर्जुनाला दाखवण्यासाठी ज्ञान आणि विज्ञान असे जे 2 आहेत, 2 प्रकारची ज्ञानं, म्हणजे आपण सूत्र केलं होतं ज्ञान प्लस विज्ञान इक्वल टू परब्रह्म. ज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान, विज्ञान म्हणजे ऐहिक ज्ञान, हे मिळून परब्रह्म आहे. ती दोन्ही रूपं या 7व्या अध्यायात दाखवणार आहेत. म्हणून या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. याच्यामधल्या आपल्या 7 ओव्या झालेल्या होत्या. माऊलींनी पहिल्यांदा ज्ञानाचं खूप मुक्तकंठाने स्तवन केलेलं आहे. 7व्या ओवीत त्यांनी म्हटलं होतं, जी आपण पाहिली आहे, की ज्ञान प्राप्त करत असताना, परब्रह्मज्ञान प्राप्त करत असताना कशी अवस्था होते. अज्ञान अवघे हरपे. अज्ञान निघून जातं. अज्ञान म्हणजे कोणतं अज्ञान असतं प्रत्येक जीवामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये, जीवजंतूंमध्ये, की हा प्रपंच सत्य वाटतं आपल्याला, हवासा वाटतो, त्याच्यातनं निघता येत नाही, हे अज्ञान आहे. तर ज्ञानाची प्राप्ती करून घेत असताना हे अज्ञान नष्ट होतं. विज्ञान निशेष करपे. विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान संपूर्णपणे जळून जातं. मग काय उरतं? ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आणि ते ज्ञान फक्त शुद्ध स्वरूपात परब्रह्मज्ञान तिथे शिल्लक राहतं. जेव्हा एखादा मनुष्य परब्रह्मज्ञानाची प्राप्ती करतो तेव्हा त्याचं या संसाराविषयीचं विज्ञान जे असतं ते संपूर्ण नष्ट होतं. आता आपल्याला पुढची ओवी घ्यायची आहे, ओवी क्रमांक 8. म्हणजे ज्ञान घेत असताना, परब्रह्मज्ञान घेत असताना प्रपंचाविषयीचं जे नामरूपात्मक ज्ञान आहे, की याचं हे नाव, याचं हे रूप, हे जे आपलं अज्ञान आहे ते सगळं नष्ट होऊन जातं आणि सगळीकडे पूर्ण परब्रह्म भरलं आहे, अशी एक जाणीव ज्ञान घेत असताना होते. म्हणून माऊलींनी 7व्या ओवीत म्हटलेलं आहे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईचे. म्हणजे फक्त परब्रह्म ज्ञान तिथे उरतं. तर आता ओवी क्रमांक 8 आपण पाहूया. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे.
हे जाणणे साने मोठे उरोने दी. जेणे म्हणजे ज्यामुळे, सांगतयाचे बोलणे खुंटे. जे परब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत असताना सांगणाऱ्याचं बोलणं संपतं. खुंटे म्हणजे संपून जातं. जो परब्रह्मज्ञान देतोय त्याचं बोलणंच खुंटून जातं. ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐकणाऱ्याला सुद्धा ऐकण्याजोगं काहीच राहत नाही. व्यसन म्हणजे इथे व्यसन नाही, ऐकणाऱ्याला सुद्धा ऐकावंसं काहीच वाटत नाही. सांगणाऱ्याचं बोलणं खुंट. परब्रह्मज्ञान देत असताना इतकं ते विलक्षण प्रभावशाली आहे की सांगणाऱ्याला सांगणं शब्द सुचत नाही, ऐकणाऱ्याला ऐकावंसं काही वाटत नाही, म्हणजे ऐकण्याजोगं काही राहत नाही. हे जाणणे साने मोठे उरोने दी. हे जे परब्रह्मज्ञान आहे हे माणसाला लहान मोठं असा भेद उरू देत नाही. म्हणजे हा लहान हा मोठा, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, हा ज्येष्ठ हा कनिष्ठ असा भेद हे ज्ञान उरू देत नाही. म्हणजे हे परब्रह्मज्ञान समत्वाचा बोध देणारं आहे. पुन्हा एकदा विचार अर्थ. परब्रह्मज्ञान देत असताना सांगणाऱ्याचं बोलणं खुंटून जातं, इतकं ते गहन ज्ञान आहे. ऐकणाऱ्याला सुद्धा ऐकण्याजोगं काहीच राहत नाही. आणि मग त्याच्यामध्ये लहान मोठं असा भेद या ज्ञानामुळे मनुष्याच्या मनात शिल्लक राहत नाही, समत्वाचा उदय होतो. असं अजून ज्ञानाबद्दलच सांगताय, परब्रह्मज्ञानाबद्दलच सांगता आहे. आता अनेक उपनिषदांमध्ये म्हणा तुम्ही हे अगदी स्पष्ट सांगितलं आहे, ब्रह्मणोन्यत सदा नास्ति. ब्रह्माशिवाय दुसरं या जगात काहीच नाही. ब्रह्मण हा अन्यत. ब्रह्मण हा पंचमी आहे, ऊनहून अर्थ आहे. ब्रह्माहून अन्यत म्हणजे दुसरं सदा नास्ति, काहीच या जगात नाही आहे. मग तथा सती, तसं असल्यावर शिवाद अन्यत कथम पश्यती. त्या शिव अशा परब्रह्माशिवाय दुसरं काय असणार आहे? कथम पश्यती, कसं पाहता तुम्ही? त्या परब्रह्माहून दुसरं या जगात काहीच नाही आहे. मग त्या ज्ञानी शिव म्हणजे परमपवित्र अशा परब्रह्माहून दुसरं काय पाहणार आपण? कथम पश्यती, कसं पाहणार, काय पाहणार? आपण पाहतो, आपण सामान्य रजोगुणी जे लोक आहेत ते आपण पाहतो. आपण त्या शिवपरब्रह्माहून दुसरं खूपच पाहतो, जे पाहू नये ते पाहतो आपण. पण इथे माऊली म्हणताय की त्या परब्रह्माहून जगात दुसरं काहीच नाही आहे. मग त्या परमपवित्र शिव म्हणजे पवित्र अशा परब्रह्माहून दुसरं तुम्ही काय पाहणार, असा योगी लोकांना प्रश्न विचारला आहे. यानंतर ओवी क्रमांक 9 पाहू आपण. ऐसे वर्मजे गूढ ते की जेल वाक्यारूढ. जेणे थोडे निपुरे कोड बहुत मनीचे. असं जे परब्रह्मज्ञान आहे, ऐसे वर्म. वर्म म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, गुप्त असं. गूढ म्हणजे गुप्त, वर्म म्हणजे अत्यंत महत्त्वाचं. आपण मराठीत वाक्प्रचार करतो, वर्मी घाव घातला, म्हणजे जिथे घाव घातला की वेदना होतात असं ते वर्म असतं, महत्त्वाची जागा. तर ऐसे वर्म जे गूढ, असं अत्यंत महत्त्वाचं गुप्त असं ज्ञान जे आहे परब्रह्मज्ञान, ते की जैल वाक्यारूढ. ते मी आता शब्दात तुझ्यापुढे मांडणार आहे. वाक्यारूढ म्हणजे अक्षर अक्षर गोळा करून शब्द तयार करेल, शब्द शब्द करून वाक्य तयार करेल, आणि ते मी तुला सांगेन. जे अत्यंत महत्त्वाचं गुप्त असं ज्ञान आहे ते तुला वाक्यामध्ये शब्दामध्ये मी कीजेल म्हणजे सांगेल. जेणे थोडे निपुरे कोड, की जे थोडंसं जरी प्राप्त झालं तरी माणसाचं कुतूहल शांत होतं. बहुत मनीचे, ज्या माणसाच्या मनात खूप कुतूहल असतं की हे काय परब्रह्मज्ञान, काय आहे अशी कुतूहल असतं, अशी जिज्ञासा असते, तर ते परब्रह्मज्ञान गुप्तज्ञान तुम्ही थोडं जरी प्राप्त केलं तरी मनाची इच्छा पूर्ण होणार आहे. ते संपूर्ण प्राप्त व्हायला जन्म जावे लागतात, पण ते थोडंसं जरी ज्ञान तुम्हाला मिळालं तरी पुरे कोड बहुत मनीचे. कोड म्हणजे इच्छा, कुतूहल, मनातलं कुतूहल तुमच्या शांत होणार आहे, थोडं जरी मिळालं तरी. आता गीतेमधला श्लोक क्रमांक 3 आपल्याला पाहायचा आहे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. भगवान सांगतायत अर्जुनाला, सहस्रेषु मनुष्याणाम, हजारो माणसांमध्ये, सहस्रेषु सप्तमी आहे, हजारो माणसांमध्ये, कश्चित कोणी एक, कश्चित नाव माहीत नाही, कश्चित कोणी एक, सिद्धये यतती, मोक्षासाठी परब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करतो. यतते म्हणजे प्रयत्न करतो, यतती यतधातू म्हणजे या जगातल्या हजारो करोडो माणसांमध्ये कोणीतरी एक जण परब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करतो.
यततामपि सिद्धानाम, त्या प्रयत्न करणाऱ्या सिद्ध लोकांमध्ये सुद्धा कश्चित मां तत्वतः ते कोणीतरी एक जण माझं मूळ स्वरूप जाणतो. तत्वतः म्हणजे माझं मूळ स्वरूप परब्रह्माचं सत्यस्वरूप कोणीतरी एक जण जाणतो. किती गहन आहे पहा परब्रह्मस्वरूप. ह्या जगात जे करोडो लोक आहे त्यांच्यामध्ये काही जण, एखादा जण परब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करतो. आता इतर जे प्रयत्न करतात आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कोणीतरी एकच जण मला मूळ रूपात जाणतो. म्हणजे परब्रह्मज्ञानासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, पण त्यातला एकच जण परब्रह्मज्ञान खऱ्या अर्थाने जाणतो. तत्वतः खऱ्या अर्थाने तो परब्रह्म प्राप्त करतो. इतकं हे गहन आणि विलक्षण गूढ असं परब्रह्मज्ञान आहे. अनेक लोक प्रयत्न करतात परब्रह्म प्राप्तीचा, पण एखाद्याच जणाला हे ब्रह्माचं मूळ स्वरूप कळत असतं. आता ओवी क्रमांक 10 पाहू आपण. पैगा मनुष्याचिया सहस्रशा, माझी विपाईलीचिया येथ दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळ जाणे. पैगा, पहा बरं अर्जुना. गा म्हणजे अरे, पै म्हणजे पहा. अरे पहा अर्जुना, मनुष्याचिया सहस्रशा, हजारो माणसांमध्ये, माझी म्हणजे मध्ये, हजारो माणसांमध्ये, विपाईलेचिया, विपाईला म्हणजे क्वचित, क्वचित एक जण, अगदी क्वचित एक जण, येथ दिवसा धैर्यशाली असतो. ह्या जगामध्ये हजारो माणसामध्ये क्वचित एखादा दिवसा म्हणजे धैर्य करतो. कशाचं? परब्रह्मप्राप्तीचं. तैसे या दिवसे करा बहुवसा, आणि त्याच्यासारखं अनेक धैर्यशाली बहुवस म्हणजे पुष्कळ असतील तर माझी विरळा, आणि त्यातला एखादा जण मला जाणतो. विरळा म्हणजे क्वचित एक जण मला जाणतो. वरच्या श्लोकाचाच अनुवाद केला आहे की पहा बरं अर्जुना, या जगामध्ये हजारो माणसं प्रयत्न करत असतील, त्यातला क्वचित एखादा धैर्यशाली माणूसच माझ्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला मी दिसतो. अर्थ पुन्हा एकदा सांगते मी. मनुष्याचिया सहस्रशा, हजारो माणसांमध्ये, विपाईलेचिया, क्वचित एखादा दिवसा धैर्यशाली माझ्यासाठी प्रयत्न करतो. तैसे या दिवसे करा बहुवसा, या अनेक धैर्यशाली लोकांमध्ये माझी विरळा, आणि एखादाच विरळा असतो की जो माझं खरं स्वरूप जाणतो. अनेक जण प्रयत्न करतात, परब्रह्माला जाणणारा एखादाच असतो. जसे शंकराचार्य होते, जसे ज्ञानेश्वर माऊली होते, जाणलं परब्रह्माला. ओवी क्रमांक 11. जैसा भरलेला त्रिभुवना, आत एक एक चांग अर्जुना, निवडुनी की जे सेना लक्षवरी. दृष्टांत देतात माऊली की कसं हे परब्रह्मज्ञान गूढ आहे. जैसा भरलेला त्रिभुवना, 3 भुवन आहे, स्वर्ग पृथ्वी पाताळ, याच्या अंतर्गत 14 लोक आहेत, 14 भुवन आहेत. ह्या त्रिभुवनामध्ये, संपूर्ण भरलेल्या या त्रिभुवनामध्ये, आत एक एक चांग अर्जुना, त्रिभुवना आत, स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये, पाताळामध्ये एक एक मनुष्य निवडून की जे सेना लक्षवरी, जशी लक्षावधी सेना केली जाते, लाख लोकांची सैन्य केलं जातं, त्याच्यासाठी स्वर्ग पृथ्वी पाताळ जे माणसांनी भरलेले आहे त्यांच्यामधनं एक 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 निवडून ती लाख सेना केली जाते. कौरवांची सेना 11 अक्षौहिणी होती, पांडवांची सेना 7 अक्षौहिणी होती. अक्षौहिणी हे आपल्या संख्येच्या पलीकडचं आहे. बघू एखाद दिवस चर्चा करू अक्षौहिणीमध्ये किती सैन्य येतं. इथे तर माऊली लाख म्हणत आहेत की जसं त्रिभुवनातनं निवडून निवडून माणसं, स्वर्गातले काही, पृथ्वीवरचे काही, पाताळातले काही, निवडून निवडून 1 लाख सेना केली जाते, तसं अनेक लाख लोक, धैर्यशाली लोक जर परब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न करत असतील, त्यातला एखादाच जण ते परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. इतकं ते विरळ आहे. त्याच्यासाठी काय लागतं ते आपण पाहिलं आहे. संपूर्ण ब्रह्मचर्य लागतं, शुद्ध वैराग्य लागतं, अष्टांगयोगाच्या पायऱ्या लागतात, नंतर काम क्रोध लोभ षड्रिपू सोडावे लागतात, त्रिगुणांना जिंकावं लागतं. इतकं सगळं करणारा मनुष्य परब्रह्मज्ञानाची प्राप्ती करू शकतो. सैन्याची उपमा दिली आहे. ओवी क्रमांक 12. की तयाही पाठी जे वेळी लोहमांसा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेच्या पाटी ऐकची बैसे. जसं लक्ष सेना तयार करताना सेनापती स्वर्ग पृथ्वी पाताळातलं एक एक निवडून 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 परीक्षा पाहून सैन्य तयार करतो. आता की तयाही पाठी, त्यानंतरसुद्धा
लक्ष्यसेना तयार केली, युद्धासाठी रणांगणावर नेली, तरीसुद्धा ज्यावेळी लोह मांसाते गाठी, लोखंडाची शस्त्र मांसाते म्हणजे त्या सैन्याच्या, त्या योद्ध्याच्या मांसावर घाटी म्हणजे प्रहार करतात किंवा तो सहन करतो. त्या लक्ष्य सैन्यामधला एखादा जण जेव्हा रणांगणामध्ये लोखंडाच्या शस्त्राचे धारदार प्रहार घाटी म्हणजे सहन करतो. लक्ष्यसेना निवडून तयार केली, त्यातला एखादा जण प्रत्यक्ष युद्धामध्ये शत्रुपक्षाकडच्या लोखंडाच्या शस्त्रांचे घाव, मांस म्हणजे आपल्या मांसल शरीरावर घाटी म्हणजे सहन करतो. त्यावेळी ज्यावेळी एखादा योद्धा युद्धात खरंच जीव ओतून लढतो, निष्ठेने आपल्या राष्ट्रासाठी लढतो, शत्रुपक्षाचे लोखंडाचे शस्त्रांचे घाव त्याच्या मांसावर तो सहन करतो, त्यावेळी विजयश्रीच्या स्थानावरती विजयरूपी लक्ष्मीच्या स्थानावर कोणीतरी एकच जण बसतो. म्हणजे लक्ष्य जरी सैन्य असलं तरी लक्ष्य सैन्य असं जीव ओतून लढत नाही. त्या लक्ष्य सैन्यामधला एखादा जण जीव ओतून निष्ठेने राष्ट्रासाठी लढता त्याला शस्त्राचे घाव सहन करतो आणि मग तो विजयरूपी लक्ष्मीच्या उच्च स्थानावर आरूढ होतो. एखादाच जण. तसं परब्रह्मज्ञानासाठी खूप प्रयत्न करतात, पण एखादा जण परब्रह्मज्ञान प्राप्त करतो. ओवी क्रमांक 13. तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतरी विपायला. त्याप्रमाणे जसा एखादाच योद्धा विजयश्री प्राप्त करतो, तसं आस्थेच्या महापुरी आपुलकीच्या महापुरामध्ये रिगताती कोटीवरी कोटी जण प्रयत्न करतात. प्राप्तीच्या तरी परब्रह्म प्राप्तीच्या पैलतीरावर क्वचित कोणीतरी जातो. सैन्याचं उदाहरण दाखवलं आहे. लाखो सैन्य आहे, पण त्यातला एखादाच योद्धा खूप निष्ठेने लढतो. शत्रुपक्षाचे लोखंडाचे घाव त्याच्या शरीरावर मांसामध्ये तो सहन करतो. इतक्या खुणा असतात त्यांच्या अंगावर की आयुष्यभर ते त्या अभिमानाने त्या खुणा जपतात. आणि जेव्हा त्या जखमांच्या खुणा ते पाहतात, शस्त्राचे घाव, तेव्हा त्यांना आठवण येते की माझ्या राष्ट्रासाठी मी एवढं रक्त सांडलेलं आहे. योद्धेच कशाला, जवान जे असतात भारतामध्ये, भारत राष्ट्रासाठी लढणारे जवान जे असतात त्यांच्यासुद्धा जवळ अशा खुणा असतात. कोणाचा हात तुटलेला असतो, कोणाचा पाय युद्ध करताना तुटलेला असतो, कोणाच्या शरीरावर जखमा असतात, पण अभिमानाने त्या खुणा ते बाळगतात की माझ्या राष्ट्रासाठी लढताना मी हे गमावलेलं आहे असं त्यांना वाटत असतं. मग असा एखादाच योद्धा असतो की जो आपल्या राष्ट्रासाठी शस्त्राचे घाव शरीरावर झेलतो. तो विजयश्री म्हणजे विजयरूपी लक्ष्मीच्या स्थानावर जाऊन बसतो. विजयश्री त्याच्या एकट्याच्या गळ्यात माळ घालते. तसं परब्रह्मज्ञानासाठी ते म्हणतात ते आस्थेच्या महापुरी. ओवी क्रमांक 13. आस्था म्हणजे भक्ती. भक्तिरूपी महापुरामध्ये रिगताती कोटीवरी कोट्यावधी माणसं प्रवेश करतात, भक्ती करतात. कोट्यावधी माणसं आपण पाहतो सध्या परमार्थाकडे लोकांचा खूप ओढा झालेला आहे. जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे, शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक कुवतीप्रमाणे जो तो परमार्थ करतो आहे, जो तो आत्मोन्नतीच्या मार्गाला लागलेला आहे. कोणी पोथ्या पुराणं वाचतात, कोणी व्रतवैकल्य करतात, कोणी तीर्थक्षेत्री दानधर्म करतात, कोणी कीर्तन प्रवचनं करतात, कोणी भागवत सप्ताह करतात, कोणी भागवत सप्ताह ऐकतात, कोणी देवीचे पाठ करतात, कोणी दररोज मनोभावे पूजा करतात, कोणी तपश्चर्या करतात. हे सगळे आस्थेच्या महापुरी, भक्तीच्या महापुरामध्ये कोट्यावधी लोक शिरलेले आहेत. परिप्राप्तीच्या पैलतीरी, त्या महापुराला एक पैलतीर आहे. त्या पैलतीराकडे, कोणतं पैलतीर? प्राप्ती, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा किनारा. परब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा किनारा, जिथे परब्रह्म साक्षात उभा आहे, असा तो किनारा विपायला निघे. क्वचित एखादा जण तो किनारा गाठतो. बाकी सगळेजण त्या महापुरात गटांगळ्या खातात आणि संपून जातात. पण त्यातला एखादाच त्या भक्तीच्या महापुरातनं पैलतीर गाठतो, जिथे परब्रह्म उभं आहे, जिथे परब्रह्म ज्ञान आहे. अशा किनाऱ्यावर एखादाच जण जातो. श्रोते हो, इतकं परब्रह्म ज्ञान कठीण आहे. अनेक जन्माचं पुण्य करून ते स्थान आपल्याला मिळवता येतं. ओवी क्रमांक 14. ओवी क्रमांक 15. 14.
म्हणमुनी सामान्य गा नोहे, हे सांगता वडील गोठी गा आहे. परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. म्हणमुनी सामान्य गा नोहे, अरे हे जे ज्ञान आहे परब्रह्मज्ञान हे सामान्य नाहीच आहे. हे सांगता वडील गोठी, वडील म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे ही, फार मोठी गोष्ट आहे ही. परब्रह्मज्ञान म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. ओवी क्रमांक आपण 14 पाहतोय. परी ते बोलो येईल पाहे, आता ते बोलता येईल पुढे. हे जे परब्रह्मज्ञान आहे ही फार मोठी गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती पुढे बोलता येईल आपल्याला. प्रस्तुत ऐके, आता मी तुला जे सांगणार आहे ते तू ऐक. म्हणजे आत्तापर्यंत परब्रह्मज्ञानाबद्दल सांगितलं आणि आता शेवट कसा केला आहे परब्रह्मज्ञानाबद्दल. हे फार मोठं ज्ञान आहे रे, वडील गोठी, फार महत्त्वाची गोष्ट आहे ही. हे तुला खूप सांगता येईल नंतर. प्रस्तुत ऐक, आता मी तुला जे सांगतो ते ऐक. म्हणजे आता याच्याविषयी सांगणार आहे, विज्ञानाविषयी सांगतील. विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. आधी ज्ञानाबद्दल बोलून झालं, परब्रह्मज्ञानाबद्दल, आणि आता म्हणताय की ते तुला सविस्तर नंतर सांगता येईल, महत्त्वाचं आहे ते फार. पण आता तूर्त मी तुला काय सांगतो ते ऐक. म्हणजे आता कदाचित इथे कुठलं ज्ञान, दुसरं ज्ञान जे आहे विज्ञान, ऐहिक जगाचं ज्ञान, त्याचं वर्णन कदाचित सुरू होणार आहे. तर पहिलं तीर परब्रह्माचं कोणाला गाठता येतं श्रोते हो? मी तुम्हाला सांगितलं, वैराग्य संपन्न बुद्धी असावी लागते, ब्रह्मचर्य असावं लागतं, मग त्याला ते पहिलं तीर गाठता येतं. आता गीतेचा श्लोक क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृती अष्टधा. आता ते अपरा प्रकृतीबद्दल बोलतात. ते इतक्या वेळ परब्रह्मज्ञानाबद्दल बोलले, आता ऐहिक ज्ञानाविषयी, पृथ्वीविषयी ते बोलतील, या विश्वाविषयी बोलतील. कशी बनली ही पृथ्वी? भूमी ही म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वायू, खम म्हणजे आकाश, मन म्हणजे मन, आणि बुद्धी म्हणजे बुद्धी. हे 8 तत्वांनी अहंकार, बुद्धीनंतर अहंकार, इति इयम, इयम म्हणजे ही स्त्रीलिंग आहे, अयम पुल्लिंग, इयम स्त्रीलिंग, अशी ही माझी वेगळी अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा, धा म्हणजे प्रकार, अशी 8 तत्वांनी बनलेली माझी ही अपरा प्रकृती आहे. कुठली आहे, काय काय त्याच्यामध्ये 8 तत्व कोणती आहे? आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलं आहे, आपल्याला माहिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यामुळे पुढे मन, बुद्धी, अहंकार. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, अशी ही माझी भिन्न एक प्रकृती आहे. तिला ती अपरा प्रकृती आहे. पहिल्यांदा ज्ञानाबद्दल सांगितलं, आता ही जी विश्वाची प्रकृती आहे, आपल्या शरीराबद्दल, विश्वाबद्दल सांगताय की हे विश्व जे आहे, हे विश्व या 8 तत्वांनी बनलेलं आहे. ही माझी वेगळी अशी 8 प्रकारची प्रकृती आहे, 8 पदार्थांपासून बनलेली. आता 5व्या श्लोकात सांगताय, अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो येदन्धार्यते जगत्. अपरा इयम इतः अन्यम. अपरा, इयम हिच्याहून वेगळी, अन्याम म्हणजे दुसरी प्रकृती आहे. म्हणजे पहिली जी आता सांगितली आहे, विश्व कसं बनलं आहे? 8 पदार्थांपासून. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, ही माझी प्रकृती आहे, म्हणजे ही पृथ्वी तशी आहे. नंतर अपरा म्हणजे दुसरी माझी, इतः म्हणजे इच्याहून, पंचमी आहे, पंचम्य अर्थ आहे तसील, इतः इच्याहून वेगळी, अन्याम म्हणजे माझी वेगळी प्रकृती, विद्धी तू जाणून घे. तिचं नाव काय आहे? परा, परा प्रकृती. ह्या अपरा प्रकृतीहून वेगळी अशी माझी एक प्रकृती आहे, जिचं नाव परा प्रकृती आहे, आणि जिच्यामुळे यया इदम जगत धार्यते, जिच्याद्वारे हे जग धारण केलं जातं, ती परा प्रकृती म्हणजे परब्रह्मज्ञान, आणि अपरा प्रकृती म्हणजे ह्या विश्वाची रचना, जी 8 प्रकारे. समजून घ्या श्रोते हो, समजून घ्या. अपरा प्रकृती म्हणजे हे विश्व जे 8 तत्वांनी बनलं आहे, आणि परा प्रकृती म्हणजे परब्रह्मज्ञान, ज्या परब्रह्मज्ञानाद्वारे हे सगळं विश्व धारण केलं आहे. यया तृतीय आहे, जिच्याद्वारे इदम जगत धार्यते, हे जग धारण केलं जातं. जीवभूताम, सगळ्या जीवांनी भरलेलं हे जग ज्या प्रकृतीद्वारे धारण केलं जातं, तिचं चलनवलन होतं, तिला चैतन्य येतं, ती प्रकृती परा आहे.
म्हणजे या दोन्ही श्लोकांमध्ये चौथ्या श्लोकात अपरा प्रकृती सांगितली आहे, म्हणजे विश्वरचना जी आहे 8 तत्वांची, आणि 5व्या श्लोकामध्ये परब्रह्माविषयी सांगितलं आहे की माझी परा नावाची प्रकृती आहे जिच्याद्वारे हे सगळं जीव धारण केले जातात. दोन्ही प्रकृती लक्षात घ्या. आता त्यांनी ते म्हटलेलं आहे की महदाधिक माझी माया अजून आलेलं नाही. ओवी क्रमांक 15 पाहायचा आहे आपल्याला. आता 14 ओव्या झाल्या आपल्याला. ओवी क्रमांक 15 पहा. हे 2 श्लोक तुम्हाला समजले असतील असं वाटतंय. नसतील समजले तर पुन्हा एकदा पहा. चौथ्या श्लोकामध्ये 8 पदार्थांनी बनलेली ही विश्वरचना म्हणजे अपरा प्रकृती आहे. 5व्या श्लोकामध्ये ह्या जगातल्या जीवांना धारण करून चैतन्य देणारी पराप्रकृती आहे. आता श्लोक माऊलींची ओवी क्रमांक 15. तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबी छाया निजांगाची. तरी अवधारी गा धनंजया. अरे अर्जुना ऐक, हे महदाधिक माझी माया. आता महदाधिक शब्दामध्ये 8 प्रकार येतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार याला महदाधिक असं म्हणतात. हे महदाधिक काय आहे? माझी माया, ती माझी माया आहे. हे महदाधिकांनी जे विश्व बनलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार, ही जी अष्टदा विश्वरचना आहे ती माझी माया आहे ते म्हणतात. जैसी प्रतिबिंबे छाया निज अंगाची. जशी आपल्या अंगाची सावली असते तशी ही अष्टधा प्रकृती म्हणजे माझी माया आहे रे, माझी माया आहे. शरीराला सोडून सावली राहतच नाही. उन्हात पुढे ऊन आलं की मागे सावली, उजव्या बाजूला ऊन आलं की डावीकडे सावली, डावीकडे ऊन आलं की उजवीकडे सावली आहेच आहेच आहेच. निजांगाची जशी छाया तशी ही जी अष्टधा प्रकृती आहे ही माझी सावली आहे, माझं प्रतिबिंब आहे ते असं सांगताय. म्हणजे माया किती अतूट आहे परब्रह्मापासून हे सांगितलेलं आहे. हे महदाधिक माझी माया. याला म्हणजे असं एक उदाहरण दाखवतात. कापसापासून होय दैरा परी तो कापूसची करा तैसे मनबुद्धी चित्त अहंकारा होणे स्वरूपापासून. हे मुकुंदराज महाराजांनी दिलेला दाखला आहे हा. काय? कापूसापासून होय दोरा. कापसापासून दोरा, कापसाचं पीक काढतात त्याच्यापासून दोरा वस्त्र. परी तो कापूसची खरा, पण कापूसच खरा ना. त्याचे वेगवेगळे रंगीत दोरे केले, काही केले तरी तसं मनबुद्धी चित्त अहंकारा, मन बुद्धी चित्त अहंकार इतके वेगवेगळे प्रकार असले तरी स्वरूपापासून माझ्यापासूनच ते सगळे आहेत. जसं कापूसच म्हणवला जातो, दोऱ्याचं खरं मूळ रूप कापूस आहे, तसं मनबुद्धी चित्त अहंकार हे सगळे माझेच रूप आहे, स्वरूपापासून परब्रह्मापासूनच ते आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या 8 तत्वांना माऊली माया असं म्हणतात, माया असं म्हणतात. आता ओवी क्रमांक 16. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे लोकत्रय निफजे येस्तव. आणि येते म्हणजे हिला म्हणजे कोणाला? पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार हिला प्रकृती असं म्हणतात, हिला माया असं म्हणतात, हिला अविद्या असं म्हणतात. जी परब्रह्माची सावली आहे, जे अष्टधा भिन्न जाणी, जिला अष्टधा भिन्न प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती म्हणतात. लोकत्रय निपजे येस. हिच्यापासून 3 लोक जन्माला आले रे. निपजे म्हणजे निपजे ह्या प्रकृतीपासून 3 लोक जन्माला आले. काय आश्चर्य, काय विज्ञान आहे शरीरातलं बघा. तो जीवात्मा प्रेरणा देतो आणि ती प्रकृती माया निर्माण होते. मायेपासून गुणमाया निर्माण होते, गुणमायेपासून त्रिगुण निर्माण होतात. आणि हे विश्व सगळं त्या प्रकृतीशिवाय जीवात्मा निर्माण करू शकत नाही. प्रकृतीला प्रेरणा द्यावी लागते, मग या प्रकृतीपासून 3 लोक जन्माला येतात. निपजे म्हणजे प्रकृती किती महत्त्वाची आहे. पुढे ही प्रकृती 3 गुणांना जेव्हा प्रसवते शरीरात, तेव्हा त्या 3 गुणांसह ती शरीरावर पूर्ण राज्य करते आपादमस्तक. कधी सत्वगुणवर आणते, कधी रजोगुणवर आणते, कधी तमोगुणवर आणते. त्या माणसाकडनं त्याच्या पूर्वकर्मानुसार ती कार्य करवून घेते. आणि तो जीवात्मा अलिप्त राहतो, तटस्थ राहतो. तो फक्त तो करता नसतो, तो भोगता असतो. जे काही शरीराला मिळतं ते भोगतो तो. तर हे लोकत्रय या प्रकृतीपासून निर्माण होतात. 16व्या श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा पहा. या अष्टधा ज्या वस्तू आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार यांना प्रकृती म्हणावं, ती 8 प्रकारची आहे आणि 8 प्रकारांनी बनलेली आहे ती. आणि हिच्यापासून 3 लोकांचा जन्म झालेला आहे. श्लोक क्रमांक 16 झाला आहे.
आता माऊलींची ओवी क्रमांक नाही, ओवी क्रमांक 16 झाली आहे ज्ञानेश्वरीची. आता ओवी क्रमांक 17. हे अष्टदा भिन्न कैसी ऐसवा ध्वनी धरीसी जरी मानसी तरी तेची गा आता पर्येसी विवंचना. आता अर्जुनाच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह दिसलं असेल त्यांना. अर्जुनाच्या मनात जे येतं ते चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे हे अष्टदा भिन्न कैसी, ही 8 प्रकारची वेगवेगळ्या तत्वांनी बनलेली प्रकृती कोणती आहे, कशी आहे. ऐसा ध्वनी धरीसी, असा प्रश्न तुझ्या मनात जर निर्माण झाला असेल, ध्वनी म्हणजे शंका, समस्या, प्रश्न, ही अष्टधा प्रकृती कशी आणि कोणती आहे. नावं तर सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. पण ही विश्वात कशी आहे, मनुष्य शरीरात ही कशी आहे, असा ध्वनी, अशी समस्या, असा प्रश्न जर तुझ्या मनात निर्माण झाला असेल तर तरी तेची गा आता पर्येसी, तर तेच तुला आता मी सांगणार आहे. विवंचना, आता ती जी समस्या आहे तुझी ती तुला मी आता सांगणार आहे. पर्येसी, तू ऐक. म्हणजे तुझ्या मनात जो प्रश्न निर्माण झाला आहे की फक्त प्रकृतीची नावं सांगितली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, पण ती प्रत्यक्ष विश्वात ती कशी आहे, हा प्रश्न जर तुझ्या मनात निर्माण झाला असेल तर ती विवंचना, ती समस्या तुला आता मी त्याचं उत्तर देणार आहे. पर्येसी, आता तू ऐक. सावध करतात त्याला, प्री इंटिमेट करतात की तुझ्या मनातल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो आहे. ओवी क्रमांक 18. आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार हे भिन्न 8 भाग. नावं सांगितलेत पुन्हा एकदा. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, गगन म्हणजे आकाश, मही म्हणजे पृथ्वी, मारुत म्हणजे वारा, मन, बुद्धी, अहंकार हे भिन्न 8 भाग. हे वेगवेगळे 8 तत्व आहेत. ओवी क्रमांक 19. या 8 जे साम्यावस्था ते माझी प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीव ऐसे. आता हा श्लोक महत्त्वाचा आहे. नावं सांगितले 8. या 8 जे साम्यावस्था, या 8 तत्वांची जी साम्यावस्था असते ती माझी मोठी प्रकृती आहे रे पार्था. तिचंच नाव व्यवस्था आहे आणि त्याचंच नाव जीव असं आहे. आता ही साम्यावस्था काय श्रोते हो, 8 पदार्थांची साम्यावस्था म्हणजे ती प्रकृती आहे. मग ती काय आहे साम्यावस्था? ज्या अवस्थेमध्ये पदार्थाची विशेष भावाने आपल्याला प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही. पुन्हा लक्षात घ्या, ज्या अवस्थेमध्ये पदार्थाचा आपल्याला अनुभव येत नाही विशेषपणाने, त्या अवस्थेला त्या पदार्थाची साम्यावस्था असं म्हणतात. म्हणजे ह्या 8ही पदार्थांची आपल्याला अनुभूती येत नाही, अनुभव येत नाही, तेव्हा ते 8ही पदार्थ साम्यावस्थेत असतात. पुन्हा एकदा पहा, ज्या अवस्थेमध्ये ज्या पदार्थाची आपल्याला विशेष अनुभूती, प्रचिती, अनुभव येत नाही, त्या अवस्थेला त्या पदार्थाची साम्यावस्था म्हणतात. असे हे 8ही जे पदार्थ आहे हे साम्यावस्थेत असतात. आणि ह्या पदार्थाची ही जी अवस्था आहे त्यालाच जीव असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ही जी साम्यावस्था, हिला त्यांनी पुढे म्हटलं आहे, हिचे नाम व्यवस्था, हिला व्यवस्था असं म्हणतात आणि तिलाच जीव असं म्हणतात. असं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही ओवी महत्त्वाची 19वी ओवी नीट लक्षात घ्या. अर्थ पुन्हा एकदा सांगते. या 8ची जी साम्यावस्था आहे, साम्यावस्था म्हणजे ज्या अवस्थेत पदार्थाचा विशेष अनुभव येत नाही तिला साम्यावस्था असं म्हणतात. आणि ही साम्यावस्था म्हणजे माझी ही प्रकृती आहे, तिचंच नाव व्यवस्था आणि तिचंच नाव जीव असं आहे.